नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा शेतकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। करू शकता कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांची निराशा बघू शकता। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशोबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो। त्यातच आगामी तेल ओतल्याप्रमाणे मागील 3 महिन्यापासून बांगलादेशाकडून होणाऱ्या निर्यात आयात बंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। याचाच फटका जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। साठवलेला कांदा विकला तर तोटा, ठेवला तर सडण्याची शक्यता असल्याचे इकडे आड तिकडे वीर अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। कांद्याला बाजारात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। सध्या ठोक बाजारात कांदा 700-800 प्रति क्विंटल दराने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री होत आहे। मात्र या दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे। दरम्यान तज्ञांच्या मतानुसार कांद्याची निर्यात धोरणात शाश्वत आश्वासक नाही तर बेभाव ही समस्या कायम राहील। तसेच कांद्याचे दर सुधारण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्या केल्या नाही तर सरकार विरोधात जोरदार आवाज उठवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे। केंद्राकडे पाठपुरावा करावा। 66 सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचे केंद्र या ठिकाणी सरकारने शेतकरी हिताचे नसलेले निर्यात धोरण जबाबदार आहे। कांदे दर वाढले की ग्राहकांसाठी ते कमी करण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर येते, त्याचप्रमाणे कमी झाले की शेतकऱ्यांसाठी सरकार गप्प बसते। त्यामुळे सरकारच्या हिताप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा आणि सरकार व विरोधी पक्षानेही या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा। धन्यवाद।